ही आहे काशी, बनारस, वाराणसी, जिथे वेळ थांबते, जिथे अध्यात्म आणि इतिहास एकत्र नांदतात। ही नगरी केवळ एक शहर नाही तर मोक्षाची वाट दाखवणारा प्रकाशस्तंभ आहे। असे मानले जाते की भगवान शंकरांनी स्वतः या नगराची स्थापना केली होती। काशीची खरी ओळख म्हणजे तिचे घाट, दशाश्वमेध घाट, मणिकर्णिका घाट, अस्सी घाट, हरिश्चंद्र घाट। प्रत्येक घाटाची एक वेगळी अशी कथा आहे। काशीचा आत्मा म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर, ज्याला पाहण्यासाठी लाखो भक्त दरवर्षी येथे येतात। महादेवाचे धाम, जिथे प्रत्येक भक्ताचा आत्मा शुद्ध होतो। काशी म्हणजे श्रद्धेचा महासागर। इथली सकाळ गंगेच्या प्रवाहासारखी निर्मळ, तर संध्याकाळ आरतीच्या दिव्यांनी उजळलेली असते। घाट करवट है, इसका नाम है काशी करवट और इस घाट का नाम है मणिकर्णिका घाट। ऊपर में एक कुंड है जहाँ शिव जी पार्वती जी स्नान कर रहे थे। शिव जी के मस्तक का मणि पार्वती जी के कान का कुंडल उस कुंड में गिर गया, तो पार्वती जी शिव जी से खोजने को करती है, तो शिव जी नहीं खोज पाते हैं। तो फिर माता गुस्से में यहाँ पे श्राप दे देती है कि यहाँ पे 24 घंटा डेड बॉडी जलती रहेगी। तो ऐसा करते हैं तो फिर विष्णु भगवान बोलते हैं ऐसा मत करिए माता, नहीं तो यहाँ पे कोई काशी में कोई नहीं आएगा। तो फिर वो कछुए के रूप में विष्णु जी यहाँ पे मस्तक का मणि और पार्वती जी के कान का कुंडल ढूंढ के देते हैं। तो फिर बोलते हैं माता ऐसा मत करिए, नहीं तो काशी में कोई भी नहीं आएगा। तो माता बोलती है कि मुँह का बोली तो मैं वापस नहीं ले सकती, पर यहाँ पे जो जलेगा वो मोक्ष प्राप्त हो जाएगा। इसी घाट का नाम है मणिकर्णिका घाट। यहाँ पे रोज 1200-1100 तर आता आपण जाणार आहोत काशीतील कालभैरव मंदिरात। काशीतील कालभैरव मंदिर हे वाराणसी येथे स्थित एक प्रसिद्ध आणि पवित्र मंदिर आहे। भगवान शिवाच्या भैरव रूपाची या ठिकाणी पूजा केली जाते। असे मानले जाते की वाराणसीचे रक्षण करण्याची जबाबदारी भगवान कालभैरव यांच्यावर आहे। यानंतर आपण आलेलो आहोत काशीतील धन्वंतरी कूप येथे। धन्वंतरी कूप हा काशीतील एक पवित्र आणि ऐतिहासिक कुंड आहे। असे मानले जाते की या ठिकाणी पाणी पिल्याने आणि स्नान केल्याने बरेच आजार बरे होतात। तुम्ही सुद्धा काशीला आलात तर नक्की या ठिकाणी भेट द्या। यानंतर आपण जाणार आहोत काशीतील संकटमोचन हनुमान मंदिरात। 15व्या शतकात संत गोस्वामी तुलसीदास यांनी या मंदिराची स्थापना केलेली होती। असे मानले जाते की तुलसीदासांना येथे भगवान हनुमानांचे प्रत्यक्ष दर्शन झाले, त्यानंतर त्यांनी या ठिकाणी मंदिर बांधले। या मंदिरात भगवान हनुमान रामाच्या दिशेने पाहत असलेल्या रूपात विराजमान आहेत। आणि आता वेळ होती दशाश्वमेध घाटाकडे जायची। दशाश्वमेध घाट केवळ एक घाट नाही तर श्रद्धा, परंपरा आणि भव्यतेचे प्रतीक आहे। असे म्हणतात की या ठिकाणी ब्रह्मदेवाने स्वयं शिवाच्या स्वागतासाठी दशाश्वांचा म्हणजेच 10 घोड्यांचा यज्ञ केला होता। संध्याकाळ होताच नकाशातल्या ताऱ्यांसारखा एक अद्भुत सोहळा घडतो, गंगा आरती। संपूर्ण घाटावर भक्तांची गर्दी जमते, धुपाचा सुगंध हवेत दरवळतो आणि संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भरून। यानंतर हजारो दीप प्रज्वलित होतात, शंखनाद होतो आणि एकाच वेळी सप्त पुजारींनी हातात मोठे दीप उचलून आरतीला सुरुवात होते। आरती सुरू होते आणि वातावरणात मंत्रमुग्ध करणाऱ्या मंत्रांचा गजर ऐकू येतो। ओम जय गंगे माताचा गजर होताच असे वाटते की संपूर्ण सृष्टी या दिव्य सोहळ्यात सहभागी झाली आहे। ही केवळ आरती नाही, ही आत्म्याचा शुद्धीकरण करणारी एक आध्यात्मिक अनुभूती आहे। दशाश्वमेध घाटाची गंगा आरती एक अनमोल वारसा, एक दिव्य सोहळा आणि मोक्षाचा स्पर्श देणारा अनुभव आहे।
आम्ही दिवसभर फिरून खूप थकलेलो होतो आणि परत रूमवर जाताना रस्त्यात लागले काशीतील स्पेशल मलाईयो. मलाईयो हिवाळ्यात मिळणारा हळकुंडाच्या स्वादाचा हलका भेसळ आणि रेशमी गोड पदार्थ. आणि त्यापुढे होते काशीतील फेमस दुकान काशी चाट भंडार. या दुकानातील टमाटर चाट खायला लोकांची खूप गर्दी लागते. आता मलाईयो आणि टमाटर चाट खाल्ल्यानंतर वेळ होती बनारसी पान खायची. तर काशी चाट भंडारच्या बाजूलाच कुबेर पान भंडार आहे. आता रात्रीने आपली पकड घट्ट केली होती आणि आता वेळ होती महास्मशानात जायची. मणिकर्णिका घाट, जिथे 24 तास चिता जळत राहतात. या घाटाबद्दल असे म्हणतात की भगवान शिव स्वतः जीवांना मोक्षाचा मार्ग दाखवतात. मणिकर्णिका घाट ही केवळ एक स्मशानभूमी नसून मोक्ष प्राप्तीचे पवित्र स्थान आहे. भगवान शिव, पार्वती, विष्णू आणि कालभैरव यांच्याशी संबंधित कथा या घाटाला एक वेगळे दैवी स्थान देतात. वाराणसीला मोक्ष नगरी मानण्यामागे एक प्रमुख कारण म्हणजे मणिकर्णिका घाट. मणिकर्णिका घाट जिथे जीवन आणि मृत्यू एकत्र येतात. आप में से ज्यादातर लोग मणिकर्णिका को श्मशान तक ही जानते होंगे, लेकिन मणिकर्णिका घाट स्वयं में एक तीर्थ भी है. यहाँ पर समस्त देवी देवता मध्याह्न के समय अर्थात दोपहर के 12 बजे स्नान करने आते हैं. बोला गया है कि मणिकर्णिका के विषय में यहाँ पर हरिहर सायुज्य मुक्ति प्रदान कर रहे हैं. अर्थात तब तीर मणिकर्णिके हरिहरो सायुज्य मुक्ति प्रदो. काशी खंड में बोला गया है कि मणिकर्णिका के समान कोई तीर्थ नहीं है. न मणिकर्णिका समो तीर्थम अखिल ब्रह्मांडम गोलके. अर्थात समस्त ब्रह्मांड में ऐसा कोई तीर्थ नहीं है. काशी के लोगों की अंतिम इच्छा शायद काशी में मरने की और मणिकर्णिका में जलने की होती होंगी. न मणिकर्णिका समातीर्थम न काशी सदर्शपुरी न विश्वनाथम समलिंगम नास्ति ब्रह्मांडम गोलोकम. इस पूरे ब्रह्मांड में न मणिकर्णिका जैसा तीर्थ है, न काशी जैसी नगरी है और न विश्वनाथ जैसा कोई दिव्य लिंग है. आता दिवस होता दुसरा. तर ठरवल्याप्रमाणे आलो आहोत आपण गायघाटला. गायघाट हा काशीतील एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण घाट आहे. या घाटावर पूर्वजांना अर्पण करण्यासाठी विशेष श्राद्ध विधी केले जातात. या घाटावर नंदीची भली मोठी मनमोहक मूर्ती आणि त्यासमोर शिवपिंड आहे. यानंतर गंगेत स्नान करून आम्ही निघालो नौका सफारीला. आजचा दिवस गंगेच्या लाटांसोबत आईसोबत प्रवास करण्याची मजा काही औरच होती. आई काशीला जायचं स्वप्न बरेच दिवस बघत होती, पण जायचा मुहूर्त काय तो लागत नव्हता. पण आता तो योग साधून आलेला होता. गंगेत प्रवास करताना आई म्हणाली की गंगा फक्त नदी नाही, ती आईसारखी आहे, आपल्याला आश्रय आणि शांती देणारी. आजचे वातावरण एवढे स्वच्छ होते की फोटोज व्हिडिओ काढायचा आमचा मोह आम्हाला आवरला नाही. आणि मग काय, मी आईचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर झालो. आता नौका सफारीचा आनंद घेतल्यानंतर पुढे जायचे होते बुंदी परकोटा घाट येथे असणाऱ्या पेंटिंग्स बघण्याला. नौका सफारी करताना हा अतिशय सुंदर घाट दिसला होता आणि मग ठरवले होते की इकडे जायचेच. गाय घाटापासून 5 मिनिटांच्या अंतरावर हा घाट आहे. आता इकडच्या पेंटिंग्स मी तुम्हाला जवळून दाखवतो. आता या पेंटिंग्स तुम्ही बघितल्यावर तुम्ही सुद्धा काशीला आल्यावर नक्की या बुंदी परकोटा घाटावर याल याची मला खात्री आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करा. आणि हो, आपल्या सागर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.